म्हणजे तुझं गौरीजींवरती प्रेम नाहीये, राईट? बोल ना, आता बोलती का बंद झाली तुझी? बोल. नाहीये माझं गौरीजींवरती प्रेम, बोल. सिरियसली? माझ्याशी बोलशील खोटं? मित्र आहे ना मी. डोळ्यांचं काय? हा, तुझ्या डोळ्यांना खोटं बोलता येत नाही. ए, इकडे बघ, माझ्याकडे बघ. बघ, सपशेल उघडं पाडतायत रे डोळे. तुझे डोळे तुला उघडं पाडतायत. प्रेम नाही. अरे मी स्वतः बघितलं. हा, गौरीजी जेव्हा बेशुद्ध पडल्या होत्या तेव्हा तू किती बेचैन झाला होतास, किती काळजी वाटत होती तुला. तुझ्या डोळ्यामध्ये मी त्यांच्याबद्दलचं अफाट प्रेम बघितले रे. तू म्हणतोस प्रेम नाहीये? हा, ती काळजी खोटी होती? बोल आता की आमचं प्रेम नाहीये, आम्ही फक्त मित्र आहोत, असं काहीच नाहीये. बोल. हिरो बनायचंय तुला? फार फार हिरो बनावं वाटतं. त्याग करून हिरो बनावंसं वाटतं. मग लपव सगळ्यांपासून, दुनियेपासून लपव, माझ्यापासून लपव, गौरीजींपासून लपव. तू सगळ्या सगळ्या दुनियेच्या मनाचा विचार करतोस, पण स्वतःच्या मनाचा तळ गाठू देत नाहीस पुढच्याला. मग तू तू काय करायला चालला होतास? माझ्या हातून किती मोठा अपराध घडला असता रे. मी मित्र म्हणून तुम्हाला सांगू नाही शकलास? तू तू आमचं मेमोरेबल वेडिंग करून तू हिरो बनायचं होतं तुला. हा, तू माझा मित्र येणार आहे मी तुझा. तू तू हिरो नाहीयेस. हा, तू अजिबात हिरो नाहीयेस. त्याग करून तुला हिरो बनायचं. तू हिरो नाहीयेस. या गोष्टीचा हिरो मी आहे. मी आहे हिरो. एवढं सांगू शकला नाहीस मला तू. तू मला नाही ओळख. माझं काय रे? मला दिसेल ती मुलगी आवडते रे. माझं काय? पण तुला एखादी मुलगी आवडली म्हणजे ती सोपी गोष्ट नाहीये. मला विचार ना, ती सोपी गोष्ट नाहीये. ती फार मोठी गोष्ट आहे. आणि हे बघ, तुझं प्रेम तुझ्या हातातून जाऊ देऊ नकोस. गौरीजी फक्त तुझ्या आहेत, फक्त तुझ्या. चला, व्हेरी गुड. ऍटलीस्ट हिम्मत केलीस, कबूल केलंस. माझा मित्र प्रेमात पडला. हे बघ, आता ते प्रेम हातातून अजिबात जाऊ द्यायचं नाही. फार प्रेम कर त्यांच्यावरती. बास कर. हे बघ, रडू नकोस, नाही तर आता. आणि बघ, आता घाबरायचं नाही. प्यार किया तो रडना क्या. बास कर. हे बघ, तू जर रडलास ना आता, मला रडायला येईल. आणि मग या तलावाचा समुद्र होईल, मी सांगून ठेवतो. बस कर. माझं प्रेम माझं काय? कोणीतरी असेलच की. या पुष्पाची पुष्पवती कुठेतरी असेलच ना. आणि तू आहेस की. तू आहेस. गौरीजी आहेत. मला शोधून द्या. माझी काळजी करू नकोस. आणि तसंही बिट्टीने मला पहिल्याच भेटीमध्ये मामा बनवलंय. सो मला तिचा मामा म्हणूनच राहू देत. पण हो, तू जर गौरीजींना त्रास दिलास ना, आई शपथ सांगतो, मामा म्हणून तुझे कान पिळायला कमी करणार नाही आम्ही. अजिबात त्रास द्यायचा नाही.